नमस्कार मित्रांनो. आज आपण आलो होतो उदगीरमध्ये उदयगिरी बाबा किल्ल्याला भेट द्यायला. तर जस्ट माझं इथं एक काम होतं कंपनीचं, तर त्यामुळे मी आलो. तर आज इथं थोडा सर्च केला की ते नवीन उदगीरमध्ये काय पाहण्याचं कवर आहे. त्यामध्ये उदयगिरी फोर्ट हा एक ऐतिहासिक किल्ला आहे असं समजलं, जो 12व्या शतकामध्ये हा किल्ला बांधलेला गेलेला आहे. आणि या किल्ल्याचा मराठ्यांशी संबंध 1670मध्ये बाजीराव पेशवे यांच्या आणि मुघलांच्या लढाईमध्ये त्याला लढाई झालेली आहे किल्ल्यावरती. आणि ही किल्ल्यातली लढाई बाजीराव पेशवे म्हणजे मराठ्यांनी जिंकली होती. आणि तेव्हापासून ह्या किल्ल्याचं महत्त्व मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विस्तारासाठी ह्या सीमेचा आणि किल्ल्याचा चांगला उपयोग झाला होता. असं आपण एक ऐतिहासिक किल्ल्यावरती भेट द्यायला. तिथे एक उदयगिरी बाबा म्हणून होते, त्यांच्या नावावरती हा किल्लाचं मध्ये त्यांचं मंदिर पण आहे. आणि त्या त्यांच्या नावावरनं ह्या किल्ल्याला नाव पडलेलं आहे. आणि त्याच नावावरनं ह्या शहराला उदगीर हे नाव पण मिळालेलं आहे. चला आपण ह्या अशा ऐतिहासिक किल्ल्याला भेट देऊया. आज आपण उदगीरमध्ये आहोत आणि ह्या किल्ल्याची बरीचशी पडझड झालेली होती. आणि त्यामध्ये सर्वांच्या आनंदाची गोष्ट अशी आहे की पुरातत्व खात्याने ह्या किल्ल्याचं परत जीर्णोद्धार करण्याचं मनावर घेतलेलं आहे. आणि त्याचं हे काम समोर असलेलं दिसते आपल्याला. हे चिरे वगैरे जे आहेत, चिऱ्यांचं घडीव, जसे जुन्या काळामध्ये चिरे घडवले जातात. जसं आपण गेल्या व्हिडिओमध्ये तोरणागडावरती आपण विजिट केली होती. तोरणागडावरती पण पुरातत्व भागानं असे चिरे घडवून तटभिंतीची जी पुनर्बांधणी करण्याचं काम सुरू केलं होतं. तर ही एक मराठ्यांच्या शौर्याचा, जाज्वल्य इतिहासाचा पुनरुज्जीवित करण्यासाठी किंवा त्यांचा वारसा जतन ठेवण्यासाठीची ही एक चांगली मोहीम पुरातत्व विभागाने घेतलेली. आजपर्यंत बऱ्याचशा किल्ल्यांची पडझड झालेली आपण बघितली होती, त्यांची दुर्दशा झालेली पाहिली होती. पण आता ह्या नवीन काळामध्ये आणि प्रेक्षकांच्या पण पर्यटकांच्या आग्रहाखातर, त्यांच्या भावनेखातर ह्या किल्ल्यांची परत डागडुजी होते, ही एक चांगली गोष्ट आहे. तर ह्या किल्ल्याचं हे मेन प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या चारी बाजूनं असं खोल खंदक आहे असं वाटतं. त्या खंदकाच्या आजूबाजूला काही जुन्या इमारती आहेत. त्या इमारती पण थोड्याशा जीर्णावस्थेमध्ये आहेत. पण अपेक्षा आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचं पण जीर्णोद्धार होईल आणि परत हा किल्ला नवीन जोमामध्ये आपल्या दिमाखामध्ये उभा राहील अशी आपण एक अपेक्षा करूया. तर आपण किल्ल्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आलो. त्या किल्ल्यामधला जे बुरुज आहेत दोन्ही, ते अतिशय म्हणजे जुन्या पद्धतीचे जे घडीव दगड आहेत त्याच्यापासून बनवलेले आहेत. आणि भिंतीवरती काही ठराविक ठिकाणीमध्ये स्क्वेअर साईजमध्ये काही शिल्पचित्र रेखाटलेले आहेत. त्याच्यामध्ये समोरचा दिसतो एक हा समोर दिसतोय तो एक हत्ती आहे, हत्तीची झुंज. थोडंसं आपण झूम करूया. आणि ही अशा हत्तींची झुंज आपण बघितली होती महेश्वरमध्ये, जिथे अहिल्याबाई होळकरांनी जो महेश्वरी घाट बांधलेला आहे त्या घाटावरती पण अशाच सेम शिल्पचित्र अतिशय रोखीव आणि आकर्षक, 1 इंचही जागा तिथे रिकामी राहत नाही अशी एवढी कलाकुसर तिथे मराठी बांधकाम शैलीतली केलेली आहे. तसंच काहीशे शिल्प ह्या किल्ल्याच्या तटभिंतीवरती किंवा बुरुजावरती अधूनमधून भिंतीचित्र लावल्यासारखे दगडामध्ये कोरलेले शिल्प कोरून तिथे लावलेले आहेत. तर हे किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे. तिथं आपण आता आतमध्ये जाणार आहोत. हा किल्ल्याचा मेन दरवाजा पूर्णपणे हा लोखंडी आहे. कदाचित हा नंतर चेंज केला असेल, पण हाचा पण आता पूर्ण गंजून जीर्ण झालेला आहे. त्याचं हे आतमध्येचं छोटंसं जायचं गेट. आतमध्ये आल्यानंतर ह्या किल्ल्याचे परत थोडंसं काम, जे रिनोव्हेशनचं काम चालू आहे, जी जिथं पडझड झाली होती त्याला सिमेंट न करून काम परत हा रिकंडिशनिंग करण्याचे काम ऑलमोस्ट चालू आहे. इकडचा हा 2 दिवळ्या आणि आतून जर बघितला की दरवाजाचं स्वरूप असंही दिसतं आहे. समोर पण 2 विंडो आहेत आणि इकडे अशा छोट्या छोट्या दिवळ्या आहेत.
दिवळ्यांचे जे भिंती आहेत अतिशय भक्कम आहेत. इथून आपण जर आतमध्ये गेलं, आलो इकडनं आपण भिंती जे तटभिंती आतमधले बुरुज जायचे त्याच्या आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बुरुजाच्या पायथ्याकडनं असं आपण गोल राऊंड मारू शकतो. तर आता आपण किल्ल्याच्या वर जाणार आहोत. तर आता आपण परत जाऊन किल्ल्यावरती जाण्यासाठी आपण जाऊया. दर्शन इकडे प्रत्येक मंदिराकडे जाण्याचा रस्ता असेल, कदाचित आता हा रस्ता ठराविक टायमासाठी ओपन असतो, वेळेस बंद असतो. इथनं हे किल्ल्यामधल्या ज्या भिंती आहेत, भिंतीमधली रचना बघितली असेल तर अतिशय छोट्या छोट्या दिवळ्यासारखे हे अशा दिवळ्या बनवल्या जातात आणि इथनं एक छोटेसे असे झरोके बनवले जातात. त्या झरोक्यामधनं कदाचित बाहेरचं निरीक्षण करण्यासाठी हे झरोके बनवलेले असतील. इथून बघा एकाच ठिकाणावरनं एकाच स्थानावरती बसून 3 वेगवेगळ्या डायरेक्शनला ह्या किरणं दिशामध्ये आपण दृष्टीमध्ये बघू शकतो. इथली ही मेन दरवाजा जो आहे तो आपण याचा जो मेन एंट्रन्स जो आहे तो एंट्रन्सचा दर्शनी भाग इथून ह्या विंडोमध्ये दिसतो आणि इकडनं थोडेसे मध्ये कधी भिंत आल्यामुळं तो बंद झालेली आणि इकडचा पण ह्या साईडचा जवळचा अशा वेगवेगळ्या ह्याच्या पण खालनं त्याच्या खाली 2 वेळेत असं झरोके येतं. इथून बहुतेक निरीक्षण करण्यासाठी असतील. पण तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या गल्ल्याची जी भिंत आहे, भिंताची जाडी किंवा रुंदी कमीत कमी 10 फुटापर्यंत जाड भिंत आहे, जेणेकरून तोफाचा मारा ह्याच्यावरती किती जरी झाला तरी ह्या भिंतीला कमीत कमी नुकसान व्हावं असं त्याचा काही उद्देश असू शकतो. ही मंदिराचा वरचा भाग ही पूर्ण चिरेबंदी केलेली आहे आणि ही आता बांधकाम आहे ना, ही पूर्ण रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ह्याचं रिनोव्हेशन चालू आहे. ह्या चिरा जे पडल्या आता हे आत्ताच्या आधुनिक सिमेंटनं भरलेलं आहे. त्याच्यानंतर असंच ह्याचं काम इकडचं पण हे चालू आहे. ह्याचं काम हे आत्ता केलं आहे का हे रिनोव्हेशनचं? अगोदर पूर्ण पडला रिकाम झाला असेल ना, हे सिमेंट इथं पडलं इथून. बरं.